हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. सायलीज डिझायनरमध्ये आपले स्वागत आहे. आपला फ्री आरीवर्कचा ॲडव्हान्स आज डे 56 आहे. आपले 55 डेज कंप्लीट झाले आहे. त्यात आपण ऑलमोस्ट सगळं ॲडव्हान्स होत आलेलं आहे आपलं पण. आणि आज आपला डे 56 आहे. इथे तुम्हाला दिसत असेल बेबी शॉवरचे जे बेबीचे छोटे छोटे पाऊल आहेत ते आपण कसे ड्रॉ करायचे ते बघितले होते. आपलं ते पूर्ण फील कसं करायचं ते राहिलं होतं, ते आज आपण इथे बघणार आहोत. त्याआधी ज्यांना कुणाला ड्रेसिंग पेपर पाहिजे असतील, ब्रायडलचे ड्रेसिंग पेपर आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि जर का अजून ड्रेसिंग पेपर नसेल पाहिजे, पॅचेस पाहिजे असतील तर आपल्याकडे पॅचेससुद्धा अवेलेबल आहे. जेणेकरून आपण स्लीव्जवर खाली थोडी बॉर्डर आणि वरती फक्त पॅच असं सिम्पल वर्क ज्यांना करायचं असेल त्यांच्यासाठी आपल्याकडे वेगवेगळे प्रकारचे पॅचेससुद्धा अवेलेबल आहेत. ज्यांना कुणाला ऑर्डर द्यायची असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर मेसेज करायचा आहे. आपल्याकडे आरीवर्कचे ड्रेसिंग पेपर हे एकदम युनिक डिझाईनचे आहेत आणि प्रॉपर मेजरमेंटनुसार एकदम असं प्रॉपर साईजमध्ये आपल्याकडे अवेलेबल आहेत. पॅचेस पण तसेच आपल्याकडे प्रॉपर साईजमध्ये आणि दोन्ही साईडनी आपल्याकडे अवेलेबल आहेत. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. इथे बघा तुम्हाला पावलं दिसत असतील. आता त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते इथे बघूयात आपण. हे बघा, मी इथं आपला जरीचा थ्रेड घेतलेला आहे. हे कट दाणा घेतलेला आहे सिल्वर कलरचा. आणि आपल्या ज्या प्रोफेशनल निडल आहेत त्या दोन्ही पण घेतलेल्या आहेत, कारण एक जरीसाठी लागणार आहे, एक मटेरियलची निडल आणि एक जरीसाठी लागणार आहे. तर एवढं साहित्य वापरून आपण हे कंप्लीट करणार आहोत. तर सगळ्यात पहिले आता तुम्हाला दिसत असलेली जे आहेत ते हे सगळे बॉर्डर जी आहे ती आपण इथे आता जरीने कंप्लीट करून घेणार आहोत. सगळ्यात पहिले हे बघा, मी इथून थ्रेड वर घेते आणि चेन स्टिच टाकत जाते. हे बघा, चेन स्टिच सगळी एकसारखी करायची आहे, लहान मोठी नको. इथे आपली एंड नॉट देऊन घ्यायची. आता वरचे हे जे बोट दिसत आहेत ते सुद्धा आपले जरीने आउटलाईन करून घ्यायची आहे त्याला. हे बघा, अशा प्रकारे आपली आता ही बॉर्डर कंप्लीट झाली आहे. आता आपण काय करायचं, आपला नॉर्मल थ्रेड घ्यायचा आहे. मी इथे व्हाईट कलरचा नॉर्मल थ्रेड घेत आहे, जेणेकरून आपले जे कटदाणा आहे हा सिल्वर कलरचा आहे, त्याच्यासाठी मी इथे व्हाईट कलरचा
आपला थ्रेड घेते आणि आता जे आपलं हे मधलं राऊंड आहे तिथे आपण पूर्ण कटदाना फिक्स करणार आहोत. आता ही जशी बॉर्डर केली आहे जरीने तशी सेम हे आपण जे पाय आहे त्याला करायचं आहे, सेम प्रकारे करायचं आहे. मी पहिले हा कंप्लीट करून तुम्हाला दाखवणार आहे. दोन्ही करत बसले तर खूप व्हिडिओ मोठा होऊन जातो, त्यासाठी हे बघा अशा पद्धतीने आता मी इथून आपला हे जे खालचा थ्रेड आहे तो वर काढणार आहे सेम पद्धतीने आणि सगळे कटदाना भरून घेणार आहे. हे बघा अशा पद्धतीने बरोबर अशी लाईन. आता जरीची जी बॉर्डर केली होती त्याच्या अलीकडच्या साईडने इथे असे 2-2 आता मी जसे आपले शुगर बीट्स करतो आपण तसे 2-2 बरोबर फिक्स करायचे आहेत. हे बघा अशा पद्धतीने शेपनुसार वळायचं आहे. खूप सुंदर असं हे रेडी होतं असं केल्यावर. आता इथे आपला व्हाईटच फॅब्रिक असल्यामुळे हे उठून एवढं दिसत नाही आहे, कारण की आपले हे कटदाना पण हा सिल्वरच आहे, त्यामुळे हे बघा इथे आपला एक राऊंड कंप्लीट झाला आहे. आता तिथेच आपण थ्रेड हा न तोडता थ्रेडवरती थ्रेड ओढून परत सेकंड राऊंड स्टार्ट करायचा आहे सेम याच पद्धतीने. हे बघा आपला ते सेकंड राऊंड पण कंप्लीट झाला आहे. त्याचप्रमाणे थर्ड राऊंड पण करायचा आहे. पूर्ण स्पेस कंप्लीट होईपर्यंत आपल्याला राऊंड करूनच पूर्ण फिल करायचं आहे.
हे बघा आता इथे आपलं कंप्लीट झालं आहे. इथे आता एंड नॉट देऊन पॅक करून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने आपलं हे इथं पूर्ण असं पॅक झालेलं आहे बघा. आणि खूप सुंदर असं हे आपलं रेडी झालं आहे. जेव्हा आता हे खालचं आपण फॅब्रिक व्हाईट असल्यामुळे हे एवढं उठून दिसत नाही आहे, पण जेव्हा की आपण ब्लाऊजवर वगैरे करतो तर डार्क कलरचं ब्लाऊज असतं आणि त्याच्यावर जास्त करून बेबी शॉवर म्हणजे ते ग्रीन कलरचं ब्लाऊज असतं तर किंवा मग तर त्याच्यावर हे खूप छान असं हे उठून दिसतं. आता हे फॅब्रिक व्हाईट असल्यामुळे आणि सिल्वर कलरचेच आपले कटदाना असल्यामुळे एवढं उठून दिसत नाही आहे, पण एकदम हे पण छान दिसत आहे. एकदम फिनिशिंग वगैरे सुंदर आली आहे आणि हे एकदम म्हणजे असे प्रॉपर आपले राऊंड पण एकदम प्रॉपर दिसत आहेत. तसे सेम वेनी आपण हा लेफ्ट साईडचा कंप्लीट केलेला आहे, तर सेम वेनी असाच आपण राईट साईडचा पण कंप्लीट करायचा आहे. आता इथे व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून मी एकच तुम्हाला कंप्लीट करून दाखवत आहे. तर तुम्ही पण अशाच पद्धतीने कंप्लीट करायचं आहे. आता वरती जे आपण हे याचे बोटं केलेले आहेत इथे मी जरीनेच कंप्लीट केलेले आहे, कारण मी इथे छोटे छोटे केले आहे असल्यामुळे. पण तुम्ही जेव्हा ब्लाऊजवर करसाल तेव्हा आपण हे जसे आपण कटदाना इथे राऊंड करून फिल केलेला आहे तसंच तुम्ही बोटांमध्ये सुद्धा फिल करू शकतात. खूप सुंदर असं हे पण वर्क दिसतं, खूप छान दिसतं. तुम्ही पण ट्राय करून बघा. चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि काही अडचण असेल, डाऊट असेल तेही तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकतात. आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी व्हिडिओ जर का त्यांना आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या कोणी इंटरेस्टेड तुमच्या मैत्रिणी असतील त्यांच्यासोबत पण आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि ज्यांना कोणाला ट्रेसिंग पेपर पाहिजे असतील त्यांनी वर दिलेल्या नंबरवरती मला मेसेज करायचा आहे. चला तर भेटूया मग उद्याच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन डिझाईनसोबत. थँक्स फॉर वॉचिंग.